नमस्कार. मी आशुतोष टिळक. धनप्रवास या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत. लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. सुरुवात करूया या नवीन सब्जेक्टला. मागच्या काही दिवसांपासून एक विषय मोठ्या प्रमाणावर हायलाईट होतो आहे म्हणण्यापेक्षा जगभरच्या वेगवेगळ्या ठिकाणावरून इनडायरेक्टली डायरेक्टली त्याचं वारंवार मेन्शन होतं आहे, आणि ते म्हणजे येस बँक किंवा क्रेडिट स्विस यांचं रिस्ट्रक्चरिंग किंवा येस बँकेचं जे नवीन अनेक साऱ्या बँकांनी येऊन त्या बँकेला पुनर्संजीवनी दिली. क्रेडिट स्विसला UBSनी मर्जर करून घेतलं, ॲक्विजिशन करून घेतलं, आणि ते सगळं होत असताना AT1 ॲडिशनल टियर 1 बॉन्ड ला राईट ऑफ करण्याचा जो निर्णय त्या देशाच्या रेग्युलेटर्सनी घेतला किंवा भारताच्या RBIनी घेतला, स्वित्झर्लंड सरकारच्या आर्थिक नियामकांनी जो काही निर्णय घेतला, त्याच्यामध्ये अनेकांना असं वाटलं की हे काही योग्य नाही आहे. टेक्स्टबुक स्टाईलने जर बघायला गेलं तर हे काही प्रमाणावर बरोबर आहे की रिस्क जी असते, जी एक जोखीम असते, ती इक्विटी शेअर होल्डर्सनी घ्यायची असते. ज्या कल्प्रिट्सनी हे करायला घेतलं त्यांना त्रास का देऊ नये, की प्रमोटर्स, येस बँकेच्या प्रमोटर्सनी चुकीचे निर्णय घेतले, त्यांनी हे केलं. क्रेडिट स्विसच्या काही काय म्हणणार बॉन्ड होल्डर्स नाही म्हणतात, त्याला इक्विटी होल्डर्स असतील, त्याचे अधिक पदाधिकारी असतील, त्यांनी चुकीच्या काही गोष्टी केल्या, हे केलं ते केलं, त्यांनी चुकीच्या गोष्टी चालवल्या. या लोकांना या सगळ्यामध्ये शिक्षा का होऊ नये हा सब्जेक्ट अधिक बारकाईने बघण्याच्या आधी याला एक 2-3 टप्प्यात आपण तोडूया, आणि ह्यात दोनही बँकांमध्ये नेमका काय इश्यू होता हे 2 वेगळ्या टप्प्यात बघूया, आणि शेवटच्या भागामध्ये बघूया की मग अल्टरनेटिव्ह काय होता आणि मग टेक्स्टबुक काय म्हणतं या सगळ्यामध्ये. हरकिरत सिंग, अशोक कपूर आणि राणा कपूर या 3 पार्टनर्सनी ही बँक उभी केली. नाव होतं येस बँक. पण ज्या बँकेचं बिचारीचं नशीब खरं तर असं होतं की ही बँक 2च जणांना उभी करायची होती, हरकिरत सिंग आणि अशोक कपूर. राणा कपूर यांची एंट्री अशोक कपूर यांनी सांगितल्यामुळे झाली. अशोक कपूर हे राणा कपूर यांना घेऊन आले. हरकिरत सिंग त्यावेळेला तयार नव्हते असं म्हणतात अनेक जण. कपूर आणि राणा कपूर ही माणसं एकमेकांची मित्र, ज्यांनी 2 सख्ख्या बहिणींशी लग्न केलं. 2008 ताजच्या हल्ल्यामध्ये अशोक कपूर वारले. येस बँकेचा IPO आला, त्यावेळेला हरकिरत सिंग त्याच्यानंतर पुढच्या काही दिवसांमध्ये नमस्कार म्हणून बाहेर पडले. गंमत अशी की ही बँक उभी राहिली 2004 मध्ये कोटक बँकेच्या बरोबर, परंतु 2 बँकांचं रिस्क टेकिंग कपॅसिटी काय होती, की थोडं कुठे काय गडबड झाली तर उदय कोटक स्वतः ते कर्ज द्यायला बसणार, आणि राणा कपूर माणूस किती का रिस्की असे ना त्याला असं करून त्याच्या खिशात कर्ज टाकणार. कर्ज खिशात टाकण्यामुळे यांच्या कर्जाची कपॅसिटी तर वर गेली, म्हणजे त्यासाठी टाळ्या. 30% 40% यांचं लोन बुक वाढत होतं, त्यासाठी टाळ्या. पण हे करायला जे भांडवल लागत होतं, जी युनिट रिस्क म्हणतात, की 100 रुपयाचं लोन मी माझ्या याच्यातून वाढवतो आहे, पण ते करायला माझे डिपॉझिट किती रिस्कमध्ये पडतं आहेत, माझे भांडवल किती रिस्कमध्ये पडतं आहे, याच्यामधून मी काही रिझर्व जनरेट करणार आहे का, काही फक्त फुगलेली रिस्क आहे. म्हणजे ATM मध्ये मनी प्लांट ठेवायचं, ब्रँचमध्ये मनी प्लांट ठेवायचं, हे शो ऑफ आहे हो. बाहेर जर तुमच्या लोनबुकमध्ये पब्लिकला असं वाटत असेल की तुमच्या लोनबुकमधलं अर्धे पण परत येऊ शकतील की नाही माहीत नाही, आणि काही नामचीन
डिफॉल्टर्स तुमच्या एनपीएचा भाग होणार असतील त्याच्या आधी जर ते तुमच्या लोनबुक मध्ये अगदी स्पष्ट दिसत असतील तर ते रिस्की गेम तयार होऊन बसतो. झाला गेम, तिथे पिसकटला. आता हे तर झालं येस बँकेचं. पण क्रेडिट स्विस हे एक वेगळंच जनावर होतं आणि त्यांच्या बाबतीमध्ये आहेत. क्रेडिट स्विसच्या बाबतीमध्ये मी काही टिपणं तयार करून ठेवलेली आहेत. या बँकेचा ना थोडाफार इश्यू येस बँकेसारखाच होता, पण यांच्याकडे राणा कपूर यांना सुरुवात म्हणजे 2004 पासून मिळाली, पण ही बँक जुन्या काळापासूनची होती, त्याच्यामुळे यांच्याकडे फ्रॉडची हिस्ट्री फार मोठी होती. एक बारीकसं टिपण मला सापडलं, वाचून दाखवतो. इयर्स ऑफ स्कॅन्डल अँड रिस्क मॅनेजमेंट फेल्युअर, द इंटरनल डीके. The bank's downfall was a slow decay rooted in an inability to control risk and a culture of scandal that eroded trust over the course of a decade. Archegos capital collapse 2021. Credit Suisse suffered a devastating $5.5 billion loss after the US family office Archegos Capital defaulted on margin calls. An independent report later concluded that the loss was due to a fundamental failure to manage risk in its prime brokerage business. Green Seal Capital exposure 2021. The bank was heavily exposed to the collapse of the supply chain finance firm Greensill Capital, having raised approximately 10 billion for investment funds linked to the company. The subsequent freeze and winding down of these funds caused immense reputational damage and legal costs. Repeated scandals prior to these major losses, the bank was involved in a long list of issues, including a high-profile corporate spying scandal involving its former head of wealth management 2019-20, a tax evasion conviction in France 2017, and a finding of failing to prevent money laundering by a Bulgarian drug gang 2022. This content drumbeat of negative news created an environment of instability and high executive turnover, leading to inconsistent strategies. The crisis of confidence, the downfall. Series of scandals and losses led to a critical loss of faith from clients, investors, and rating agencies. This crisis of confidence ultimately proved fatal. एक छोटंसं तळटीप म्हणा किंवा माझ्या साईडने एक टीप म्हणून आरबीआयने कदाचित येस बँकेच्या याच्यामध्ये याचा विचार केला होता आणि म्हणून हे कॉन्फिडन्स परत आणण्यासाठी देशातल्या सगळ्यात मोठ्या बँकांपैकी ज्या चार पाच बँका एकत्र आल्या, ज्यांचं नाव होतं, जे मोठ्या प्रमाणावर मॅनेज करत होत्या, त्या एकत्र आल्याने आणि त्यांनी या बँकेमध्ये गुंतवणूक केल्याने येस बँकेला टेक ओव्हर करण्याची गरज लागली नाही. कारण फॅमिली ओन बँक, फॅमिली रन बिझनेस बाजूला सरकला, प्रमोटरचा स्टेक बाजूला गेला आणि प्रोफेशनली मॅनेज्ड बँका यांनी त्याच्यामध्ये स्टेक घेतला. HDFC फॅमिली ओन नाहीये, त्यांच्यामध्ये आता भरपूर इन्व्हेस्टर्स आहेत. उदय कोटक लेड कोटक महिंद्रा बँकेत स्वतःचं प्रोफेशनली मॅनेज बँक आहे. SBI प्रोफेशनली मॅनेज्ड आहे. ॲक्सिस सारख्या बँका प्रोफेशनली मॅनेज आहेत. फेडरल बँकेसारख्या बँका किंवा कॅपिटल फर्स्ट बँक हे पण जे आहेत, IDFC फर्स्ट बँका, ते पण एक प्रमाणे मॅनेज बँका आहेत. सो त्यांनी याच्यामध्ये गुंतवणूक करणं, ICICI बँकेने स्टेक घेणं, हे कुठेतरी
प्रोफेशनली मॅनेज्ड बँकांनी स्टेक घेणं आणि देशातल्या सगळ्यात मोठ्या सरकारी बँकेचा हिस्सा असणं आश्वस्त करणारी गोष्ट होती, जी इनडायरेक्टली टेक ओव्हर करून झाली. युबीएस हे मोठं नाव आहे, मान्य करावं लागेल, आणि सरकारला पुढे व्हावं लागलं तिकडे. मग याच्यामध्ये मॅटर काय झाला? मॅटर असा सगळा झाला की तिसऱ्या भागाकडे येतोय आपण, तिसऱ्या भागाकडे, की ऍडिशनल टियर 1 बॉन्ड चा राईट ऑफ मान्य आहे किंवा नाहीये, त्याच्या बाबतीमध्ये जानेवारी महिन्यामध्ये भारतामध्ये होणार आहे आणि ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये स्वित्झर्लंडच्या कोर्टाने त्याला कॅन्सल करवलेलं आहे. मग आता काय होईल? माझा स्वतःचा व्यू असा आहे आजही की राणा कपूरचे शेअर जे होते, ज्याला काय डायमंड्स आर फॉर एव्हर वगैरे वगैरे सारख्या ट्विट्स राणा कपूर यांनी करून दाखवल्या, ब्ला 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 ब्ला, भरपूर काय काय त्याच्यामध्ये घडलं. माझं असं म्हणणं की ते डायमंड्स आर फॉर एव्हर राईट ऑफ करण्याची गरज होती, किंवा आय थिंक तोपर्यंत या बँकांनी याच्यामध्ये स्टेक घेण्याच्या आधीच राणा कपूर यांना त्यांच्या एका कर्जाच्या प्रकरणापायी रिलायन्स म्युच्युअल फंडाकडून त्यांनी घेतलेलं रक्कम होतं, त्याच्यामध्ये त्यांनी गहाण ठेवलं होतं, किंवा अजून काहीतरी कारणासाठी त्यांनी यांचे हे शेअर त्यांनी गहाण ठेवले होते, ते त्यांना विकावे लागले. माझं असं म्हणणं की काही अंशी तरी या इक्विटीला राईट ऑफ करावं लागलं असतं, तर हे कुठेतरी टेक्स्टबुकिया स्टाईल बँकिंग जागेवर राहिली असती. माझं असं म्हणणं की मान्य, तुम्हाला 81 बॉन्डला राईट ऑफ करायचं आहे, हे आहे ते आहे, पण मग ज्या वेळेला आपण हे म्हणतो की बँकिंगमध्ये किंवा कुठल्याही उद्योगधंद्यामध्ये इक्विटी काय असते, की फर्स्ट लीन अनसिक्युअर्ड, मोस्ट अनसिक्युअर्ड, की ज्या वेळेला बँक्रप्सी येते त्यावेळेला बॉन्ड होल्डर्सना त्यांचा पैसा मिळतो, सगळ्यांना त्यांचा पैसा मिळतो, आणि मग जर काही उरत असेल तर ते इक्विटीवाल्यांना जातं. ते इथे का झालं नाही? इन्स्टिट्यूशनल शेअर होल्डर्स, इन्स्टिट्यूशन्स रिलेटेड टू राणा कपूर, इन्स्टिट्यूशन्स कनेक्टेड टू राणा कपूर, याच्यामध्ये पण एक वाद असा होण्याची शक्यता होती. मधू कपूर, अशोक कपूर, गौरव कपूर आणि शगुन कपूर का शगुन गोगिया असं त्यांच्या मुलांचं नाव होती. मॅग्ज फिनवेस्ट त्या ऑफिसच्या अंडर फॅमिली ऑफिसचं त्याने नाव ठेवलं होतं. कपूर, मधू कपूर, राणा कपूर यांच्या बायकोची सख्खी बहीण बिंदू कपूर, राणा कपूर यांच्या बायकोचं नाव, अशोक कपूर यांच्या बायकोचं नाव मधू कपूर, आणि मधू कपूर यांना योग्य रिप्रेझेंटेशन मिळत नाही म्हणून कोर्टात गेले. कोर्टाने हा अर्ज मंजूर करवला. कोर्टाचं म्हणणं की तुमच्या मुलांच्या वतीने प्रत्येकी एक एक रिप्रेझेंटेटिव्ह आम्ही देऊ शकतो. माझं म्हणणं याला ॲज अ एक्सेप्शन करवलं गेलं असतं आणि बाकीच्या एंटिटीजना त्यांचे शेअर काही अंशी तरी राईट ऑफ करवले असते. म्युच्युअल फंड होल्डर्स, कारण त्यावेळेला येस बँक ही निफ्टीमध्ये होती, सेन्सेक्समध्ये होती, त्याच्यामुळे झालं असं की 75% ज्या वेळेला बंद झाली 3 वर्षासाठी, लॉक्ड इन झाले, त्यावेळेला मोठ्या प्रमाणावर म्युच्युअल फंडवाले पण अडकले होते. मला आठवतं ना त्यावेळेला वादावादी ज्या वेळेला टीव्हीवर चालली होती की त्याची आत्ताची किंमत काढून काही फायदा नाहीये, त्याची भविष्यातली किंमत काढून फायदा आपल्याला जो काय दिसेल तो असेल. कारण ज्या वेळेला हे सगळं चाललं होतं त्यावेळेला त्या शेअरची किंमत 20 रुपयाच्या आसपास, 20-25 रुपयाच्या आसपास होती, आणि तो ज्या वेळेला उघडला त्यावेळेला 10-12 रुपयाच्या वर होती. आत्ताच ती कुठेतरी 20च्या आसपास टेकते का काही काळ, 20ला ती टेकली पण होती. इक्विटी शेअर होल्डर्स या सगळ्या याच्यामध्ये
पॅरललची गोष्ट अशी असायला पाहिजे होती की कुठेतरी इक्विटी शेअर होल्डर्सला काही प्रमाणात तरी राईट ऑफ द्यायला पाहिजे होता, किंवा काही काळासाठी एक एक्सेप्शनल केस तयार करायला पाहिजे होती की पुढचे काही दिवस किंवा एक महिना या बँकेचे शेअर ट्रेडिंग बंद होईल. अगदी पार इंडेक्समध्ये पण यांचं वेटेज जसंच्या तसं असेल, आरबीआयच्या विशेष आदेशाने राईट्स इश्यू येईल प्रमोटर्ससाठी. ते हे राणा कपूर यांना जर शेअर पाहिजे असतील तर त्यांना प्राइस थोडीफार जास्त, सामान्य गुंतवणूकदारांसाठी ही जास्त, आणि आलेल्या नवीन अँकर बँकांसाठी फॉर एक्झाम्पल एसबीआय असेल, आयसीआयसीआय बँक असेल, एचडीएफसी असेल, कोटक असेल, अजून कोणी असेल, आयडीएफसी फर्स्ट बँक असेल किंवा जे कोण असेल, आलेल्या त्या प्रत्येकासाठी डिस्काउंटेड प्राइस असेल, जे 10 रुपये इश्यू केलं गेलं, 8 रुपयाचं प्रीमियम, 2 रुपयाची फेस व्हॅल्यू. माझं म्हणणं, बँकांकडून 5 रुपये ठेवले असते, बाकीच्या लोकांना 20 रुपये 25 रुपयाचा प्राइस लावला असता, राणा कपूर यांच्या अकाउंटमध्ये असलेले ते जे काय त्यांना क्लॉबॅक करायला लावले, त्यांचं जे काय दिलेलं बोनस कॅन्सल करायला लावला, अशा अनेक साऱ्या गोष्टी त्या काळात करवल्या होत्या. माझं म्हणणं, राणा कपूर यांना हा पैसा काढायला लावला असता तर करता आलं असतं, कारण तुम्ही केलेलं आहे ना. चुका तुम्ही केल्या आहेत, त्या चुकांची फळं आता बँक भोगते आहे. नवीन इक्विटी आणायची आहे, जुन्या शेअर होल्डर्सचं डायल्युशन तुमच्यामुळे घडतं आहे. मग थोड्याफार प्रमाणावर तुम्ही भोगा, कुशन थोडंफार तुम्ही बना, तुम्ही जास्तीचे पैसे टाका, 14% 12%. माझं म्हणणं, आकडा तो महत्वाचा नाही, आकडा महत्वाचा नाहीये. माझं म्हणणं, कुठेतरी राणा कपूर यांनी या चुकीची जबाबदारी घेण्याची गरज होती, माझं म्हणणं. पण ते तसं काही झालं नाही. मग डायमंड्स आर जर फॉर एव्हर, तर मग खिशातले डायमंड्स विकून टाकण्याची गरज आली किंवा भाग पडलं खिशातले डायमंड्स. त्याच वेळेला अनेकांनी ते शेअर अनेकांनी केले गेले असले पाहिजेत. म्हणजे मला फार चांगलं आठवतं की एकेकाळी येस बँकेचे शेअर 300 रुपयावर गेले, वा वा 300 टाया, मस्त, उत्तम, सुंदर. आणि नंतर त्या 300 रुपयावरून धाडकन ते शेअर आले, अरे बापरे कधी येईल 300 रुपये. असे काही जण आजही बसले आहेत. काहींनी ते शेअर लॉसमध्ये विकूनही टाकले आहेत. तो लॉस काहींचा इन्कम टॅक्सच्या याच्यामध्ये त्यांनी वळता केला आहे किंवा इतर काय याच्यामध्ये जे काय त्यांचं असेल. लेट्स नॉट गो देअर. माझं असं म्हणणं की एक अत्यंत चुकीचा पायंडा पडला की जो पडायला नको होता. माझं आजही असं स्पष्ट म्हणणं आहे की या मुद्द्यावर इक्विटी शेअर होल्डर्सना क्लासिफिकेशन करून, जबाबदारी निश्चित करून, आणि इनफॅक्ट बोर्ड ऑफ डिरेक्टर्सवर असलेल्या लोकांच्या खिशात असलेले जर शेअर्स असतील तर ते तर पूर्ण राईट ऑफ करायला पाहिजे होते. आरबीआयने या बाबतीमध्ये हे पूर्णतः करायला पाहिजे होतं की रिलायन्स म्युच्युअल फंडाने त्यांच्याकडून राणा कपूर यांनी कर्ज घेतलं, त्याच्यासाठी येस बँकेचे शेअर गहाण ठेवले, ते भरता आले नाहीत म्हणून रिलायन्स म्युच्युअल फंडाने हे शेअर विकून टाकले. आरबीआयने ते मागे घ्यायला पाहिजे होतं. कर्ज राणा कपूर यांना भरायला सांगायला पाहिजे होतं की बाबा तू कर्ज घेतलेला आहे, तुझ्या इतर गोष्टींसाठी तू इतर सारे गोंधळ घालून ठेवले आहेस, आम्ही हे शेअर राईट ऑफ करतो आहोत. ते शेअर राईट ऑफ करायचे, घेतलेले पैसे ज्याने कोणी ते शेअर खरेदी केले असतील त्या विक्री करण्याच्या याच्यामध्ये, त्याला ते पैसे परत देऊन टाकायचे, हे करायचं ते करायचं, किंवा इन्व्हेस्टर एज्युकेशन प्रोटेक्शन फंडामधून पैसे द्यायचे. माझं म्हणणं, तुम्हाला जर इक्विटी रिअरेंजमेंट करायची होती तर ती रिअरेंजमेंटच करायची होती ना. कारण आज ज्या प्रमाणात येस बँकेमध्ये मोठ्या प्रमाणावर दिसतं आहे
रिटेल शेअर होल्डर्स अडकलेले आहेत आणि सुमितोमो मित्सुई बँकिंग कॉर्पोरेशन SMBC 25% हिस्सा घेऊन बसलेली आहे. नवीन एक्स्ट्राचा हिस्सा घेणार का आणि भारतामध्ये त्यांची काय होल्डिंग कंपनी उभी राहणार का, असे जे काय वाद चालू आहेत. आणि RBI ची इच्छा आहे त्यांनी करावं, पण नाही केलं तरी चालेल. हे सगळं करण्याची फारशी गरज नव्हती. एकच प्रश्न विचारला असता आरबीआयने की हु इज कल्प्रिट. नंबर 1 राणा कपूर. काय झालं, या माणसाच्या खिशात आत्ता शेअर आहेत का? नाहीयेत. का बरं नाहीयेत? विकले. कोणी विकले? रिलायन्स म्युच्युअल फंड. चुपचाप त्यांच्या खिशातून काढून घेतले, त्यांच्या अकाउंटमधून हे आणलं. ते पैसे ज्याने खरेदी केले शोधता येतं, सेबीला सांगायचं किंवा डिपॉझिटरीजना सांगायचं हे आत्ता शेअर कोणाच्या खिशात आहेत, काय झालं, कसं झालं. कॅन्सल केले, लिटरली कॅन्सल केले. ज्यांना याच्यामध्ये लॉस झाला त्यांना सोडून दिलं, किंवा जे जर पुढे आले त्यांना त्याच्यामध्ये पैसा देऊन टाकला गेला. फ्रीज करवले किंवा 1 महिन्याचं फ्रीज करवलं, पैसा दिला गेला. ही इक्विटी वाईप आउट झाली. बोर्ड ऑफ डिरेक्टर्स मध्ये नेमके कोण कोण आहेत आणि या कर्ज देताना, या लोकांना कर्ज देताना हे झालं का, ते झालं का, याच्यामध्ये काही जणांचं, म्हणजे मी ज्या वेळेला इंटरनेटवर शोधायला बसलो त्याच्यामध्ये एक मायनस पॉईंट मला असा दिसला की लिटिगेशन पुढे जाऊ शकतं. माझं म्हणणं लिटिगेशन जाऊ देत ना. काहींचं म्हणणं की नाही नाही राणा कपूर काही अंशी सक्सेसफुल पण होते. माझं म्हणणं राणा कपूर सक्सेसफुल जरूर होते, कारण डेक्कन क्रॉनिकल्स आणि किंगफिशर एअरलाइन्स या 2 कंपन्या ज्या अनेक साऱ्या बँकांसाठी NPA बनून बसल्या आहेत, त्यांच्या खिशातून पैसा कलेक्ट करण्याचं काम फक्त आणि फक्त राणा कपूर यांना जमलं होतं. मला मान्य, तुम्ही सांगण्याआधी मला मान्य की हो हे झालं होतं, पण त्याच्यामुळे जी एक जोखीम तयार झाली, AT1 बॉन्ड, आणि मला खात्री आहे, खात्री म्हणावं का काय मला शब्द योग्य सापडत नाहीये, पण पुढे सिंगापूर नाही म्हणा, स्वित्झर्लंडच्या सरकारने कुठेतरी याचा कित्ता गिरवला असेल ना. AT1 बॉन्ड्स हे पण झाले, आणि याच्यामध्ये मिस सेलिंगचा एक गोष्ट समोर अशी पण येऊन पडली. माझं म्हणणं AT1 बॉन्ड्सला राईट ऑफ करण्याचा निर्णय अत्यंत चुकीचा नाहीये, पण ॲज अ पर्सेंटेज मध्ये जर तो झाला असता, दिस पर्सेंटेज इक्विटी राईट ऑफ, दिस पर्सेंटेज AT1 बॉन्ड राईट ऑफ, ऍक्सेप्टेबल झालं असतं. आणि अजून एक चूक या सगळ्यामध्ये जी घडली, जी मी हायलाइट करतो आणि हा व्हिडिओ संपवतो कारण हा थोडा मोठा व्हिडिओ व्हायला लागलाय, माफ करा, की ज्या वेळेला एका ARCने येस बँकेचे सगळे NPA खरेदी करण्याची तयारी दाखवली, किती 7 का 8 हजार करोड रुपये त्यांच्या अकाउंटमध्ये कॅश देण्याची तयारी दाखवली, येस बँकेने नाही म्हणलं. तुम्हाला ज्या वेळेला एक बँक उभी करायची आहे, तुम्हाला त्या बँकेच्या याच्यामध्ये विश्वास परत आणायचा आहे, आणि हा विश्वास, हा ट्रस्ट कसा समोर आला आहे हे दाखवण्याचं एक इंडिकेटर शेअर प्राइस पण असतं. आज काय चालू आहे, एकेकाळी जे शेअर प्राइस 300 रुपयाला जाऊन फिरत बसले होते, आज ते शेअर प्राइस 10, 20, 30च्या आसपास तरी ते फिरतात का, हा एक मुद्दा आहे. बरं सोडा, भारतामध्ये बँकांना बायबॅकची परमिशन नाहीये, त्यांना त्यांचं इक्विटी रिस्ट्रक्चरिंग करायला विविध खेळ करावे लागतात. ह्याला ॲक्वायर करा, त्याला हे करा, त्याला हे करा, याचं हे करा, त्याला हे मॅनेज करून घ्या, भरपूर सारे अकाउंटिंग करावं लागतं. माझं म्हणणं ते करण्याची गरज नव्हती ना, गरजच नव्हती. या बाकीच्या गोष्टी करता आल्या असत्या, ठीक आहे. घडल्या गोष्टी बघूया AT1 बॉन्डच्या बाबतीमध्ये काय होतं, कारण बॉन्ड AT1 इज अ बॉन्ड, ॲडिशनल टियर 1 बॉन्ड, आणि याच्यामधली रिस्क ही आहे की ह्या टाईपचे बॉन्ड हे अनेक वेळेला ज्येष्ठ नागरिकांना विकले गेले.
गंमत सांगतो की क्रेडिट स्विसचा तिकडे स्वित्झर्लंडमध्ये असलेल्या बँकेचा बॉन्ड भारतामधल्या ज्येष्ठ नागरिकांना विकला गेला, ते राईट ऑफ झाले. तेव्हा त्याच्या बाबतीमध्ये भारतातल्या काहींना आरडाओरडा आला की आमचं कुठे गेलं. मोठ्या व्याजदराचं पेन्शन इन्स्ट्रुमेंट म्हणून विकलं गेलं आणि म्हणून त्याच्यामध्ये आरडाओरडा सुरू झाला. वन सिंपल रिझन, रिस्क आहे. रिस्क आहे की बॉन्ड हा शब्द अनेकांना दिसतो. बॉन्ड म्हणजे काय? कमी रिस्क. आणि ज्या वेळेला भारतामध्ये जेपी मॉर्गनच्या इंडेक्समध्ये भारत सरकारच्या कर्जरोख्यांचा समावेश होतो आहे, अशा वेळेला आपल्याला बॉन्डची पण भाषा आता समजून घ्यावी लागणार आहे. हो, आता आपल्याला नुसतं इक्विटी शेअरची भाषा नाही समजून घ्यावी लागणार, आता आपल्याला बॉन्डची पण भाषा समजून घ्यावी लागणार आहे. कारण आपल्या सरकारचे कर्जरोखे हे जगातल्या एका अत्यंत प्रतिष्ठित, एक नाही तीन जगातल्या तीनही मोठ्या प्रतिष्ठित बॉन्ड इंडेक्समध्ये भारत सरकारच्या कर्जरोख्यांचा समावेश झाला आहे. आपल्याला आता बॉन्डची भाषा समजून घ्यावीच लागणार आहे. फक्त इतकंच मेन्शन करतो की ह्या विषयावर मी एका एक्सपर्ट बरोबर एक छोटंसं पॉडकास्ट करायचं ठरवलं होतं, पण माझ्या असं लक्षात आलं की मला जो पॉईंट बोलायचा आहे तो बोलला जाईल याची कुठलीही काही हमी नाही. हे हायलाईट करणं गरजेचं आहे म्हणून मी हा व्हिडिओ केला. कसा वाटला जरूर सांगा. तोपर्यंत नमस्कार.